हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मित्रांनो, मी आज आमच्या नाशिकमध्ये अशा एक प्लेसला चाललो आहे की तिथे नाशिकचं नाव पडलं आहे, नाशिक म्हणून अशा ठिकाणी चाललो आहे. आणि बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. मित्रांनो, तर आज श्रावण सोमवार दुसरा, त्यामुळे आज आम्ही गंगेवर आलेलो आहे. त्यामुळं आज कपिलेश्वरला जाऊन मस्त की दर्शन घेऊ. आणि इथे त्यांनी सगळे खड्डे खोदून ठेवले. तर मित्रांनो, नाशिकमध्ये गोदावरी घाटला इथे अशा पद्धतीने रस्ते बनवणे चालू आहे अजून, कारण की कुंभमेळा येतोय त्यानिमित्ताने हे सगळे रस्ते बनवणे वगैरे चालू आहे. आतमध्ये बरंच काही त्यांनी फोडून ठेवलेलं आहे की पाणी वाहतं आहे. अचानक तुम्हाला पुढे दिसेलच, तुम्हाला कळेलच बघा. कारण की मी आलो होतो कपिलेश्वरला, आज सोमवार होता त्यामुळे दर्शन घेण्यासाठी. तर हे अशा पद्धतीने आहे. जर तुम्ही नाशिकमध्ये येणार असाल तर या, नक्कीच तुम्हाला आवडेल की आमचं कपिलेश्वर मंदिर कमी नारे नाशिकमध्ये सगळ्यात मोठं प्रसिद्ध मंदिर आहे. खूप छान दर्शन घेतल्यानंतर तुमची इच्छा ती नक्कीच पूर्ण होते. मनापासून माहिती आणि सगळ्याच गोष्टी भेटतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशा पद्धतीने सो बघा. आणि इथे अगं पैसे नाही त्याच्याकडे, माझ्याकडे पण नाही पैसे. थँक्यू. अरे घेऊन घे आता, जाऊ जातात ती एवढी रावण्या करते. अरे जाऊ घे ना आता, एवढं रावण्या नाही रहने दे, कोई बात नहीं, रहने दे. त्यानंतर आम्ही गेलो पुढे आतमध्ये, जिथे त्यांनी पाणी वगैरे सोडलं होतं किंवा अजून पुढचं काही दर्शन बघायचं होतं आम्हाला, त्यामुळे आम्ही गेलो. बघा खूप सारं बघू शकता मित्रांनो, इथे पाणीच पाणी. ब्रिज तयार झाला, पाण्याचा ब्रिज. मित्रांनो, घोडा पण मस्त आहे, दिसतोय ना मित्रांनो. इथं पाणी सोडलेलं आहे डायरेक्ट, त्यांनी खड्डे खोदून ठेवलेले. हा ना, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. मित्रांनो, आज गंगेवर डायरेक्ट ब्रिज तयार झाला आहे पाण्याचा, एकदम मोठासा. अरे पाणीच पाणी भरलेलं आहे, भरलं आहे मित्रांनो. माझे ना सगळे बुटं खराब केले यार, तू गेले फार पाण्यात, पाणी निघून गेलेलं आहे. मित्रांनो, आज गंगेवर आलो होतो. हार्ड कॉफी 5.7 50 रुपये. मी देऊ का कॉफी काढून लगेच? बोट त्यांना बघू शकता तुम्ही, इथे सगळीकडं पाणीच आहे. आणि भैया भेळ खाऊ घाल ना. हां, पाणीपुरी नाहीतर चाट भंडारा, भेळ रस्ता, गोदावरी चाट भंडारा. अरे काय, दत्त समर्थ रसवंती, काहीतरी खाऊ घाल. हां, तिकडं सुद्धा पाणी सोडलं आहे, सगळं खोदून ठेवलेलं आहे. चला जायचं. हां, चला आपण मंदिराकडे जाऊया. तर मित्रांनो, हा आहे तुमचा हनुमान मंदिर गंगेवरचा, खूप पवित्र आहे. इकडे पण पाणी सोडलं आहे मस्तपैकी.
जबरदस्त फणस. वा आजी आहे कसं बसले. मित्रांनो पाण्यातून आम्ही आता बाहेर आलो आहे, त्यामुळं मंदिरात जाऊन आलो, दर्शन वगैरे घेतलं. कारण की खूप गर्दी होती त्यामुळे व्हिडिओ नाही घेता आली, मोबाईल तसाच ठेवावा लागला मला. त्यामुळे चला आता निघतो आम्ही घरी परत जाण्यासाठी. सगळीकडं खूप अलर्ट लावलेलं आहे आणि इथे पण खूप गर्दी आहे. म्हणजे श्रावण सोमवारची खूप गर्दी, त्यामुळे मी पोचलो आहे घरी आणि थोड्या वेळातच मला मम्मीला घ्यायला जायचं आहे. त्याआधी मस्त की आपण एक चहा ठेवू मस्त की भारी एकदम कडॅक. त्यानंतर आपण निघूया मम्मीला घेण्यासाठी. सो आजचा ब्लॉग इथे संपतोय मित्रांनो. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. असंच सपोर्ट करत राहा, भरभरून प्रेम द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा.